शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं। या निमित्तानं गांधी मैदानात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणापूर्वी आणि भाषणावेळी सभेतून लोक उठून जाऊ लागले। त्यामुळे पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावरून खाली उतरून लोकांना थांबवण्यासाठी धडपड करावी लागली। आज आपल्या बरोबर लोक येतात आणि म्हणून घर बसल्या फेसबुक लाईव्ह आपलं काम नाही, फील्डवर तसं मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचा जाहीर केलेला शेतकऱ्याला आपण देतोय। वर्षाला 12,000 रुपये हजारो शेकडो लिहिलं बसल्या इथं मनीषाताई बसल्या येऊन मुख्यमंत्री म्हणून जर भाषण करू लागला तर सगळ्यात जास्ती आनंद आणि समाधान मला होईल। शिवाय आणि आरोप काय सर्वसामान्य शेतकऱ्याचा अंगार होता, हिंदुत्वाचा धगधगता विचार होता आणि म्हणून उपस्थित झाला। जर मी आपल्याला सांगतो आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे अख्खं मैदान भरून ओसंडून वाहून गेलं असतं का, हा मला तुम्हाला विचारायचा प्रश्न काय। त्याला दाद द्यावी तेवढी थोडी आहे। जसं मुघलांच्या मी देखील दिसतो जिकडे माझं नाव घेतल्याशिवाय यांना झोप येत नाही, त्यांचा विश्वास हीच आपली कमाई आहे। बाळासाहेब सांगायचे मंत्रालयात न बसता फक्त मंत्रालयात समाजकारण आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि म्हणून सैनिकांची प्रतारणा केली, यांनी वैचारिक व्यभिचार केला, त्यांना घरी बसवण्याची वेळ आहे। बसवायचं आहे ना। निवडणुकामधील शिवसेनेच्या महायुतीच्या विजयाची आज नांदी आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। सांगायला तोंडात नाही, मनगटात जोर लागतो, मनगटात, आणि तसं वागावं लागतं। आपण काय केलं? आज बाळासाहेबांचे विचार सोडले, भूमिका सोडली, सगळं सोडलं आणि बाळासाहेब ज्या मातोश्रीत राहत होते तोपर्यंत ते मंदिर होते। आता ऐसे तिथून रोज रडगाण्याचा आवाज येतो, हे दुर्दैव, हे चोरलं, ते चोरलं, अमक चोरलं। धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे, शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे। असं असताना देखील उबाटाच्या लोकांनी मला शिवसेनेच्या लेटर हेडवर पत्र दिलं, सर्वसामान्य लोकांना फेस करतो, शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, महिला भगिनींना भेटतो, लोकांशी संवाद साधतो आणि लोकांना काय ते देण्याचा